पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छिते की मुंबई महानगरपालिकेच्या 15/5/2022च्या धोरणानुसार सर्वांसाठी पाणी धोरणानुसार झोपडपट्ट्या, अनधिकृत बिगर झोपडपट्टी बांधकामे तसे गावठण व कोळीवाडे भागातील वगळलेल्या रहिवाशांना मानवतावादी दृष्टिकोनातून पाणी पुरवठा मंजूर करण्यात येत होता। यापूर्वी एका जलजोडणीवर 5 झोपडपट्टी धारकांच्या रेशन कार्डाच्या अनुसार व ओळखपत्र सादर करून नियमानुसार जलजोडणी दिली जात होती। मात्र ही जोडणी मालकी हक्काचा पुरावा मानली जात नव्हती आणि अनधिकृत बांधकामावर कारवाईस अडथळा ठरत नव्हती। तथापि माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी रिट पिटिशन सिव्हिल नंबर 295 ऑफ 2022 मध्ये 13/11/2000 रोजी दिलेल्या निर्णयानुसार अनधिकृत बांधकामाची नळजोडणी देऊ नये असे निर्देश दिल्याने मुंबईतील अनेक झोपडपट्टी धारकांना पाणी पुरवठ्यापासून वंचित राहण्याचे संकट आलेले आहे। हर घर जल ही संकल्पना देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मांडली असून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा तिचा मुख्य उद्देश होता। अनेक कुटुंबांकडे 5 रेशन कार्ड असून केवळ बांधकामाच्या स्थितीमुळे पाणी नाकारणे हे सार्वजनिक आरोग्य व मानवी हक्काच्या दृष्टीने चिंताजनक आहे। त्यामुळे न्यायालयीन निर्देश व शासन धोरण यामध्ये सुसंगती साधून वंचित नागरिकांना किमान मूलभूत पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा। अध्यक्ष महोदय, पी फॉर्म दिले, महानगरपालिकेने त्यांच्याकडनं पैसे भरून घेतले आणि आता महानगरपालिकेने पाणी द्यायचं बंद केलेलं आहे। त्यानुसार मी आपणास विनंती करते की अध्यक्ष महोदय, आज टँकर माफियांकडनं लोकांना महागाचं पाणी विकत घ्यावं लागतंय आणि ज्या अनधिकृत सोसायट्यांना, गावठणांना, कोळीवाड्यांना पाणी पुरवठा होत होता तो सुद्धा आता बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे मी सरकारचं लक्ष वेधू इच्छिते की ह्याच्यावर सरकारने लक्ष देऊन तातडीने सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि मुंबई महानगरपालिकेचे 2022चे आदेश ह्याच्यामधला एक काहीतरी रस्ता काढून समस्त मुंबईकरांना पाणी पुरवठा मुंबई महानगरपालिकेने तातडीने करण्यात यावा अशी मी आपल्या मार्फत विनंती करत आहे।